भगवान् उवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। श्री भगवानुवाच श्री भगवान परमात्मा म्हणाले, पश्य मे पार्थ रूपानि शतशः अथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात की हे पार्थ, मे शतशः अथ सहस्रशः रूपानि पश्य नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च शतशः अथ सहस्रशः रूपानि पश्य। हे पार्थ, हे अर्जुना, मे माझी असणारी नानाविधानी म्हणजे अनेक प्रकारची असणारी, दिव्यानी दिव्य म्हणजे अलौकिक असणारी, नाना वर्ण आकृतीनीच नाना वर्णाची आणि नाना प्रकारच्या आकाराने युक्त असणारी, शतशः शेकडो प्रकारची, सहस्रशः हजारो प्रकारची, रूपानी पश्य ही माझी रूप तू पहा। माझी अनेक वर्ण असणारी, अनेक आकृती असणारी अशी नाना प्रकारची शेकडो हजारो अशी स्वरूप तू माझ्या ठिकाणी पहा। अर्जुना त्वा एक दावा म्हणितले आणि तेच दाऊ तरी काय दाविले, आता देखे आघवे भरिले माझ्या चिरूपी। यामध्ये सुद्धा भगवंताचे खूप ज्ञानोबरायांनी हे ज्या ओव्या केल्यात ह्या ओव्यांनी खरा त्या श्लोकाचा अर्थ जो आहे मार्मिक रहस्यात्मक तो लक्षात येईल। नाहीतर हे नुसते शब्द भाष्याच्या वगैरे आधारे संस्कृतमध्ये याचं भरपूर विश्लेषण आहे, पण याचं खरं मार्मिक चिंतन जे आहे ना ते माऊलींनीच सांगितलेलं आहे। याच्यामध्ये माऊलींनी याचं भाष्य केलं आहे याचं आणि वार्तिक पण माऊलींनी केले, फक्त आपण त्या दृष्टीनं चांगलं पाहिलं पाहिजे। हे करण्यासाठी आपल्याला एक वेदांताची नजर असेल किंवा भक्ती सिद्धांत चांगले माहीत असतील तर आपल्याला या अर्थाचं चिंतन जवळचं करता येईल। तर ते सांगतात की अर्जुना त्वा एक दावा म्हणितले, अर्जुना तू काय म्हटला, एक दावा म्हणजे एक विश्वरूप मला दाखवा, आहे की नाही असं तू म्हटला, आणि तेच दाऊ आणि तेच विश्वरूप जर तुला मी दाखवलं तर काय दाविले, तुला काय दाखवलं? हा अर्जुन म्हणतो का विश्वरूप दाखवा, आणि दाखवलं। अरे अर्जुनाची इच्छा झाली ना त्याच्या हजारो पट भगवंताने त्याला दाखवलं पाहिजे, आहे की नाही। अर्जुनाच्या कल्याणासाठी खरं तर काय मुमुक्षुला आपलं खरं कल्याण कशात हे कळत नाही, पण मुमुक्षु आपली इच्छा प्रदर्शित करतो, ते कार्य सगळं श्रीगुरूंना करावं लागतं। याने जे अभ्युपेत्य परिहार का आले बरं शास्त्रामध्ये, कारण यांनी विचारणं कमी आहे, याला शंका येऊ नाही तर नाही येऊ, उद्या आली तर नको पुन्हा त्याचं, म्हणून अगोदरच पुन्हा ते गुरु अधिक शंका करून शास्त्रकार त्याचं समाधान करतात। तसं अर्जुन एक विश्वरूप दाखवा म्हटलं एवढ्याने याचं सगळं कार्य होणार नाही, याचा आता पूर्ण नितोडाच झाला पाहिजे, याचं सगळंच आता समाधान झालं पाहिजे। म्हणून ते म्हणतात तू एक विश्वरूप दाखव म्हटलं आणि तेवढंच जर मी तुला दाखवलं तर सांग काय दाविले, का मी तुला काहीच दाखवल्यासारखं होणार नाही। आता म्हणजे यानंतर तू असं पहा की देखे आघवे माझ्याचे रूपी भरले, सगळं अरे हे विश्वरूप एक वेगळं आहे असं नाही, हे सगळं माझ्या स्वरूपाने भरलेलं आहे। म्हणजे काय अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवरू खुण बांधली कैशी। परमात्मा हा अवतारी नाही, अवताराची राशी तो हा उभा विटेवरी शंखचक्र गदा ना पद्मसहित करी। देखिला देखिला देवाधी देव बरवा, देखिला देखिला देव नाही देवाधी देव बरवा, समाधान जीवा पाहता वाटेगे माये। आणि मग त्याच्या सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती वंदोनी चरण रजनामा विनवितसे पडती। नामदेवरायांनी त्या व्यापक स्वरूपाला गृहीत धरून हे वर्णन केलेलं आहे का केवळ दिसतं तेवढंच वर्णन केलेलं आहे?
व्यापक रूपाला धरून वर्णन केले. किंवा दुसरा एक अभंग तसाच आहे बघा त्या आकड्यामध्ये, त्याच्या आधी किंवा योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, आणि पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माये देवांचा देव, आणि फिटला संदेह निमाले दुजेपण, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देवरू खुण बांधली कैशी. तसाच भाव आहे ना इथं, ते बाप रखुमा देवराचाच भाव आहे, तो माऊलींचाच आहे तिथंही. अर्जुना तुआ एक दावा म्हणितले, आणि तेच दाऊ तरी काय दाविले. आता देखे आता तू पहा, माझ्याची रूपी आगवे भरले. सर्व माझ्या स्वरूपाने हे भरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वांचं अधिष्ठान कोण आहे? मीच. माझ्याच अधिष्ठानाने हे सर्व व्याप्त आहे. दुसरी गोष्ट आहे की माझ्याच रूपी हे सर्व भरले, म्हणजे ह्या किती अनंत विश्व तुला दाखवली ना, ह्या विश्वरूप हा काही पुरुषार्थ प्राप्तीचा उपाय नाही. पुरुषार्थ प्राप्तीचा उपाय आहे की त्या विश्वाच्या अधिष्ठानाचं ज्ञान होणं, आणि ते अधिष्ठान मी आहे म्हणून माझ्याच रूपाने हे सगळं भरलेलं आहे हे सांगण्यात विश्वरूपाला गौणत आहे, आणि माझ्या स्वरूपाला काय आहे? प्राधान्य खरं. ह्या जाणण्यात पुरुषार्थ आहे असं भगवान या ठिकाणी म्हणजे हे पण गोष्ट सांगतात. ही गोष्ट कोण? भगवंताला सांगायची आहे, पण शब्द काही एवढे सापडले नव्हते. माऊलींनी हे सगळे शब्द माझ्याच रूपाने हे सगळं भरलेलं आहे. एक मग आता सांगतात एक, कारण भगवंतापेक्षाही ज्ञानोबारायांची सर्वज्ञता ज्ञानोबारायांच्या रूपात जास्त प्रगट झालेली, त्यामुळं हे वार्तिक किंवा हे भाष्य प्रगट झालेले आहे की नाही. प्राकट्य जे आहे ना ते, आता त्या विश्वरूपापुरतं जे प्रेम होतं ना ते भगवंताचं उचंबळून आलं, तर भगवंताला विसर पडला. पण ह्या रूपात लोकांच्यावरचं असणारं जे प्रेम आहे माऊलींचं, ते त्यांना लोकांच्या अधिकाराचा कधीच विसर पडला नाही, आणि आपल्या सामर्थ्याचा विसर पडला नाही, म्हणून ते सगळं प्रगट करून दाखवतात. असं म्हटलं पाहिजे की नाही, म्हणून सांगतात. अर्जुना तुआ एक दावा म्हणितले, आणि तेच दाऊ तरी काय दाविले. आता देखे आगवे भरिले माझ्याचे रूपी. म्हणून त्या आरतीमध्ये ज्ञानोबारायांचे जे वर्णन केले ते प्रत्येक पद ना पद खूपच अर्थवाही. रामा जनार्दनी जे काय वर्णन केले त्याच्यामध्ये तुकीत ते काय आपलं प्रगट गुह्य बोले, आणि विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी टकची ठेले असं म्हणतात की याच्यामध्ये विश्व ब्रह्मची केले, संपूर्ण विश्व ब्रह्मरूप करून टाकलं, आणि त्याची दिव्यदृष्टी पण द्यायला विसरले नाही. पण ही जी दिव्यदृष्टी आहे ह्या 18 अध्यायामध्ये काही काळ फक्त अर्जुनाला लागली. आपल्याला जी दृष्टी देतील माऊली विश्वरूप दर्शनाचं, तुम्हाला नित्यच विश्वरूप दर्शन आहे की नाही. भावनेच्या अंगाने पाहिजे का? तरी पण आहे. ज्ञानाच्या अंगाने पाहिजे का? तरी पण आहे. असं विश्वरूपाचं दर्शन माऊली इथं घडून देतात. आता हे वर्णन आहे. एके कृषे एके स्थुळे, एके रस्वे एके विशाळे, पृथुतरे सरळे अप्रांते एके. आता एके कृषे काही जे आहेत ती एकदम कृश अशा स्वरूपाचे रूप आहेत. एके स्थुळे काही स्थूळ आहेत, काही सूक्ष्म आहेत. एके ऱ्हस्वे काही लोक जे आहेत ती ऱ्हस्व म्हणजे अत्यंत ठेंगणी अशा स्वरूपात आहे. एक विशाळे, आणि काही विशाळ म्हणजे अतिशय उंच आहेत, काही ठेंगणी आहेत. ऱ्हस्व म्हणजे ठेंगणी आहेत, आणि विशाळ म्हणजे उंच आहेत. किंवा ऱ्हस्व आहेत म्हणजे लघु आहेत, आणि काही जे आहेत विशाल आहेत म्हणजे अतिशय विस्तारित आहेत. पृथुतरे सरळे अप्रांते एके. काही जे आहेत ती पृथुतरे म्हणजे अत्यंत बुटकी पण जाड अशा प्रकारचे पसरट. पृथुतर म्हणजे अतिशय पसरट जाड अशा प्रकारचे आहेत. अप्रांते एके, आणि काही कसे अप्रांत्यांचा अंत नाही, अमर्याद अशा प्रकारचे आहेत. अमर्याद आहेत किंवा अपार आहेत. एके अनावरे प्रांजळे, सव्यापारे एके निश्चळे, उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. एके अनावरे, अनावरे म्हणजे आवर घालता येत नाही, म्हणजे अत्यंत आवाढव्य अशी त्याला म्हणतात. अनावर म्हणजे आवाढव्य आहेत. आणि प्रांजळे, आणि काही प्रांजळ म्हणजे सरळ आहेत, प्रामाणिक आहेत, किंवा जी आपल्याला दिसायला काय आहेत सुलभ आहेत अशी आहेत. आणि काही अनावरे इतके आवाढव्य की त्यांना कवळ घालता येत नाही, म्हणजे त्यांचं दर्शन जे करणं आहे ते आपल्याला अनावर होऊन जातं. म्हणजे आवाढव्य दर्शनाला आपली झेप त्यांच्यापर्यंत पुरत नाही, एवढे आवाढव्य आहेत, आपल्या कवेत येत नाहीत.
सव्यापारे आणि काही व्यापार करणारी, उद्योग करणारी, हालचाल करणारी आहेत. एके निश्चळे, काही कसे आहेत, निश्चळ आहेत. उदासीने स्नेहाळे तीव्रे एके, काही उदासीन आहेत. उदासीन स्वरूप म्हणजे न कंचित पक्षम आश्रयते, कोणत्याच एका पक्षाचा त्यांना काही हे जगाची उत्पत्ती स्थिती लय काही झालं तरी त्याच्यावर कुठला परिणाम नाही, अशी उदासीन काही स्वरूप आहे. काही स्नेहाळे, काही अत्यंत प्रेमपूर्ण अशा प्रकारचे आहेत. तीव्रे एके, आणि काही अत्यंत तीव्र झगमगाट स्वरूपाची आहेत. एके घूर्णिते सावधे असलगे एके अगाधे, एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके. आता हे जे विभूतियोगाचा काय होता भाग, विभूतियोग आणि विश्वरूप दर्शन, याच्यामध्ये काय भेद आपल्याला दिसून येतो. विभूतीमध्ये आपल्या स्वरूपात भगवंतांनी सांगितली, आपली विशिष्ट रूपं सांगितली, आणि इथंसुद्धा विश्वरूपामध्येही अनेक प्रकारची आपली रूपच सांगितली. मग ही रूपं आणि त्या रूपामध्ये काय भेद आहे हे घ्या. तिथं निवडक सांगितली, बरं घ्या, तिथं निवडक सांगितली, नाही तर कोणती सांगितली, जगात दिसणारी सगळीच रूपं माझी आहे, सगळीच रूपं माझी आहेत असं सांगितले. आणि तिथं जी चांगली आहेत तीच माझी रूपं आहेत असं सांगितलं आहे की नाही. मग आता हा भेद कशासाठी, याच्यातून काय साध्य होणार आहे तुम्हाला. ह्या रूप सांगितल्यावर काय लक्षात येते आपल्याला गोष्ट, ती विभूती योगामध्ये सांगितलेले जे महत्वाची रूप आहे तिथं दृष्टी संकोचितच राहते आणि इथं दृष्टी व्यापक होणार आहे. आणि त्याच्यासाठी जी सगळी रूपं सांगितली की तिथं तुम्हाला जी सत्वगुणात्मक आहे ना, तीच यद्यत विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेवा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम. ह्या सगळ्या जरी तुम्हाला तुम्ही म्हणाल तिथं द्युत ही विभूती सांगितली, द्युत ही सांगितली ना, छलयताम काय द्युतम छलयताम अस्मी असं सांगितलं. मग तिथं त्याला सत्वगुणी कसं म्हणायचं, माऊलीने तिला सत्वगुणाचीच सांगितली. काय काय सांगितले त्याचं वर्णन, की द्युत खेळताना भर दुपारी आपलं भर दिवसा तो त्याचं सगळं पैसे घेतो, तरीसुद्धा तिथं त्या ठिकाणी असणारी प्रामाणिकता, तो याच्या माझ्या खिशातले पैसे घेण्याचा तुला काय अधिकार आहे, काय ओवी ती. छळीत या विंदाना माझी जू ते मी विचक्षणा म्हणून चोटा चोरी परी कवना निवारू नये. चवाट्यावर चोरी होती तरी निवारण करता येत नाही, हा प्रामाणिकपणाच आहे का नाही, आहे की नाही. म्हणून तिथं द्युताचं उदाहरण जरी असलं तरी ते कसे आहे, सत्वगुणात्मक आहे, सम्यक साधू स्वरूपाचं आहे. आणि इथं मात्र सगळ्या ठिकाणी परस्पर विरोधी अर्थ दिलेले आहेत. उदासीने आणि दुसरं स्नेहाळे असं दिलं. कृषे स्थूळे, रश्वे विशाळे, पृथुतले अप्रांते, अशा प्रकारचे सगळे विरोधी दिले. याचा अर्थ काय आहे, एक वेदांताची प्रक्रिया आहे. दोन परस्पर विरोधी भाव, काय काय त्याची प्रक्रिया सांग, दोन परस्पर विरोधी भाव एकाच अधिकरणात राहत असतील तर काय आहे, ते दोन्ही मिथ्या असतात, आहे की नाही. म्हणजे इथं हळूहळू परमात्मा तुम्हाला हे सांगतात, पहिलं चांगले कुठं वाईट, खरं कोणी दोन्ही माझीच स्वरूप आहे. म्हणजे दोन्ही माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काय आहेत, आध्यस्थ आहेत. हा एक भाग झाला कोणता, ज्याला आपण व्यतिरेक दृष्टीनं पाहिलं तर. म्हणजे दोन्ही स्वरूप माझ्यावर आधी दोन्ही माझ्या ठिकाणी नाहीत. आणि अन्वयाच्या दृष्टीनं पाहिलं तर, जर ह्या स्वरूपांना माझ्याविषयी सत्ता स्फुरण नाही तर ही सर्व माझंच स्वरूप आहे. ज्या पदार्थांना स्वतःची सत्ता स्फुरण नसते, अधिष्ठानाची सत्तास्फूर्ती घेऊन ते पदार्थ सत्ता किंवा ज्ञानाचे विषय होतात, तर ते पदार्थ तत्वतः अधिष्ठान रूपच असतात. म्हणून खरा जो तत्वज्ञ आहे किंवा खरा जो भावुक भगवंताचं मनोगत अनुसरणार आहे भावनेच्या अंगाने, त्यांनी ह्याचा दोन्हीचाही विचार करू नये. हे सत्वगुण असो, रजोगुण असो किंवा तमोगुण असो, त्याच्या दृष्टीने सर्व स्वरूप कोणाचे, भगवंताचीच स्वरूप आहे. तर हे सांगतात, आहे की नाही. नाही तर तो मनुष्य काय करेल, कायम सत्वगुणात सापडेल आणि सत्वगुणाने काय होईल, बांधला जाईल. सत्वगुण हा सुद्धा काय आहे, बंधाला कारण आहे. आणि भगवंताला पुढं जाऊन काय करायचं आहे, गुणातीताचं वर्णन करायचं आहे. तर गुणातीत असणारं स्वरूप आपलं खरं वास्तव स्वरूप आहे. त्याच्यामध्ये जरी तुम्हाला विभूती योग सांगितला तरी ते विशेषच आहे.
आणि विश्वरूप सांगितलं, तो सुद्धा काय आहे, विशेषच आहे. आता तुम्हाला परमात्म्याचं काय करायचं, कोणतं स्वरूप मागून द्यायचं, सामान्य स्वरूप ज्ञात करून द्यायचे का. विशेष सापेक्ष असणाऱ्या सामान्य विशेषाच्या हातीत सत्सामान्य त्या स्वरूपापर्यंत भगवंताला न्यायचं आहे की नाही. याच्यासाठी तुम्ही म्हणाल भगवंताला नक्की न्यायचं की नाही, भगवंताचं काही असो, पण जीवाला त्या स्वरूपाला जाईपर्यंत त्याला काही रम्य समाधान कधी मिळणार नाही. म्हणून आपण असं चिंतन करावं आहे की नाही. करायचं झालं तर काय करायचं, आईला 100 किलोमीटर मागं नाही आणायचं, त्या ब्रह्मकुंडाला पोचवायचं आहे की नाही. सगळी लगेच भगवंतानी सुरुवातीलाच याचं एक सूत्र आहे. ते सूत्र ह्या श्लोकात पहिल्यांदाच पश्चिमे पार्थरूपाने याच्यावर माऊली सांगतात. याच्यामध्ये एक तरी शब्द आहे का परस्पर विरोधी रूप माझी पहा असा. सगळीच पहा परस्पर, पण सगळीच पाहताना परस्पर विरोधीच येतील का नाही, म्हणून त्या विरोधी रूपांचं माऊलीने इथं पहिलं वर्णन केलं नाही की नाही. एके अनावरे प्रांजळे सव्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. जी माणसं आहे ना, जी माणसं चांगलं आणि वाईट याचा सारखा निवाडा करण्यात आपल्या बुद्धीची शक्ती खर्च करतात, ती माणसं बहुतेक स्तुती आणि निंदा करणारी होतात. त्यांच्या अंतःकरणावर होणारा संस्कार जो आहे त्यांना हे लक्षात येत नाही की हे वाईट जेवढ्या भावातलं आहे तेवढेच चांगलं त्याच भावातलं आहे. असं झाल्याशिवाय मनुष्याला उदासीन, म्हणून गीतेमध्ये उदासीन शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे. किंवा जे एखाद्या ठिकाणी नसेल तर त्याला उदासीनताच जास्त सांगायची असते, किंवा त्याला मध्यस्थता, ज्याला आपण म्हणतो मध्यस्थ, तिराहितपण, हे गीतेचा आत्मा आहे. मनुष्य जीवनातला आध्यात्मिक व्यवहार जगणाऱ्या माणसाला त्रयस्थपणाने द्रष्टेपणाने जगणं हे सर्वात महत्त्वाचं गीतेला सांगायचं आहे. त्याच्या ठिकाणी तुम्ही सगळ्याचे काय आहात, द्रष्टे आहात, साक्षी आहात. म्हणून साक्षीभाव फार महत्त्वाचा आहे. गीतेमध्ये दुसरा अध्याय एवढा स्थितप्रज्ञ, पण साक्षीभावाचं वर्णन येतं. 14व्या अध्यायात साक्षीभावाचं वर्णन, 13व्या अध्यायात साक्षीभावाचं वर्णन आहे, आहे की नाही. हे विशेष करून त्या ठिकाणी साक्षीभावाचं वर्णन, 9व्या अध्यायाचा प्रश्नच नाही. गुणदोष दृशिर्दोषो गुणस्तु उभयवर्जिता भागवतामध्ये सांगतात. नाथ महाराजांनी तर खूप वर्णन केले. मनुष्याच्या जीवनातला सर्वात मोठा गुण कोणता आहे, सर्वात मोठा दोष कोणता आहे, जेव्हा विचारलं त्यावेळेला उद्धवानी विचारलं तर भगवंतांनी उत्तर काय दिलं, गुण दोष दृशिर्दोषो. गुण आणि दोष पाहणं हाच काय आहे, दोष आहे. आणि गुण कोणता आहे मग, गुण दोष न पाहणं हा सर्वात मोठा गुण आहे, असं भागवतामध्ये. गुणस्तु उभयवर्जिता, हे दोन्ही हा सर्वात मोठा दोष आहे. म्हणून माणसाला आपलं समाधान जोपर्यंत बिघडतं ना, तर आपलं कुठंतरी आपली त्रुटी आहे. समाधान कधी राहील तुमचं, चांगलं समोर येऊ नाही तर वाईट समोर येऊ, हे काय आहे, माझंच स्वरूप आहे. हे माझ्या अविद्येचा परिणाम आहे आणि हा माझ्या स्वरूपाचा विवर्त आहे. बरोबर ना. जर तुम्हाला अन्वयाकडून पाहायचं असेल तर हा माझंच स्वरूप आहे, आणि जर व्यतिरेकाने पाहायचं असेल तर ह्याचा कुठलाच संबंध माझ्या स्वरूपात नाही, आहे की नाही. म्हणून अन्वय आणि व्यतिरेक दोन्हीकडून पाल. म्हणून एक आपल्याकडे जी पद्धत आहे, पहिलं व्यतिरेक, नंतर अन्वय, नंतर अन्वय व्यतिरेक दोन्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत असं मोकळं राहावं, त्याला मुक्ती म्हणतात. मुक्ती शब्दाचा मुच धातू काय सांगतो, मोकळं राहणं. चांगल्यात गुंतला आहे, सत्वगुणात गुंतला तरीसुद्धा काय आहे, बद्धच आहे, ऐके नाही. सोन्याची साखळी स्वामी महाराज सांगायचे काय, सोन्याची अथवा लोखंडाची बेडी ते बेडीचं साची, बाबा गर्देंचं पद आहे की त्या ठिकाणी लोखंडाची साखळी असली काय आणि सोन्याची साखळी. आपल्याला काय होतं, सोन्याच्या साखळीनं जे बांधलं गेलं ना त्याच्यातच आपल्याला भूषण वाटतं, ऐके नाही. मग हे सत्वगुणाने बांधणं आहे, नाही का. आपलं स्वरूप त्रिगुणातीत आहे, ही गोष्ट जर विसरून आपण जगातला कोणताही व्यवहार केला तर तो व्यवहार आपल्याला परम समाधानाला कधीच प्राप्त करून देऊ शकत नाही, ऐके नाही. हे सगळ्या गोष्टी शांत मनाने विचार करण्याचे आहे, ऐके नाही. याच्यामध्ये आता सांगतात, एके अनावरे प्रांजळे सव्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. एके घृणिते सावधे असलगे एके अगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके.
बरं जाऊ दे. एके घृणिते सावधे असलगे एके आगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके घृणिते. काही लोक घृणित म्हणजे धुंद, आपल्याला ज्यांना बाहेरचं आतलं काही सारासार काही त्याच्यातलं अपपर कनिष्ठ ज्येष्ठ कोणतंच प्रत्यय घेता येत नाही, अशी धुंद झालेली, जशी नशावान किंवा कैप चढलेली माणसं असतात, अशी भगवंताची काही घृणिते म्हणजे कैप भरलेली धुंद असणारी अशी काही रूपं आहेत. आणि काही सावध आहे आणि काही सावध आहेत, अतिशय दक्ष अशी भगवंताची स्वरूप आहे. असलगे एके आगाधे आणि असलग म्हणजे जी अत्यंत सुगम किंवा सोपी असे असणारी, आणि एके आगाधे आणि काही ही अत्यंत आगाध असणारी. आगाध असणारी म्हणजे असीम असणारी, फार मोठी असणारी, नाही का. आगाध म्हणजे आवाढवी असणारी काही रूपं आहेत. काही सहज त्यांचं आपल्याला दर्शन किंवा आकलन होईल अशा प्रकारची, त्यालाच म्हणायचं ना असलगे, हे अशी रूपं. आणि धुंद म्हणजे जसं एखादा मनुष्य तंद्रेत निद्रेत असावा, नशेमध्ये असावा अशी रूपं. आणि एके उदारे काही अत्यंत उदार असणारी, आणि काही अतिबद्धे आणि अतिशय बद्ध म्हणजे अतिशय कृपण असा अर्थ केलेला आहे बरेच ज्ञानेश्वरीमध्ये. इथं अतिशय बांधलेली, पण ही शब्द परस्पर विरोधी आहे ना. एक उदार आहे तर अतिबद्ध आहे, म्हणजे दुसऱ्याचा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, अति कृपण आहे. एक अतिशय उदार आणि एक अतिशय कृपण. स्तब्धे एके सानंदे काही एकदम स्तब्ध म्हणजे शांत एकाच जागेवर अशी, किंवा दुसरा एक अर्थ आहे स्तब्ध म्हणजे ताठ. आपण नाही का हा मनुष्य फार ताठर आहे म्हणतो, अशा प्रकारची काही रूपे. आणि एक त्याच्याकडं पाहिल्याबरोबर सानंदे आनंद वाटणारी, आनंदयुक्त अशी काही त्याची रूपं आहेत. गर्जिते निशब्दे आणि काही गर्जिते गर्जना करणारी रूपं आहेत. निशब्दे आणि काही काही निशब्द गर्जना नाही करत, मौन धारण करणारी, एकही शब्द बोलत नाहीत अशी शब्दरहित असणारी. आणि सौम्य एके आणि काही रूपं तर अत्यंत सौम्य स्वरूपाची आहेत, शांत अशी. एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके. एके साभिलाषे काहींच्या ठिकाणी असं लळलळीत जसं त्याच्या जिभा असाव्या तसं यांना काहीतरी अभिलाष आहे. विरक्ते आणि काहींना काही स्वरूपही एकदम वैराग्य संपन्न आहे, सर्वांचा त्याग करण्याची प्रवृत्ती असणारी. आणि काही सर्वांचा भोग किंवा अभिलाषाने युक्त असणारी. उन्निद्रिते एके निद्रिते आणि काही पाहिले तर उन्निद्रिते नेहमी ज्याची निद्रा गेली अशी जागृत स्वरूपात आहेत. एके निद्रिते आणि काही निद्रा घेणारी रूपं आहेत. परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके. परितुष्टे म्हणजे या ठिकाणी अत्यंत संतुष्ट असणारे आहेत, आणि काही आर्त आहेत म्हणजे काही अत्यंत दुःखी आहेत, आणि काही परितुष्ट म्हणजे अत्यंत आनंदी आहेत. काही आनंदी तर काही दुःखी. आणि प्रसन्ने एके आणि काही जे लोक आहेत ते कसे आहेत, प्रसन्न आहेत. आता हे जे आहे ना दोन वय विशेषतः चांगलं बघा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही जे आहेत ते कसे अभिलाषित, काही विरक्ते, काही उन्निद्रित म्हणजे जागृत आहेत, काही निद्रित आहेत, काही आनंदी आहेत, काही दुःखी आहेत. आणि हे प्रसन्न एके आणि काही प्रसन्न आहेत, पण इथं विरोधी अर्थ दिला नाही. सौम्य एके इथं विरोधी अर्थ दिला नाही. याच्यातून काय घ्यायचं तेवढं सांगा. काल ते यांचं फार चांगलं चिंतन होतं, पण आता माझे ते लक्षात नाही राहिलं. पण एकदम गोड आहे की वृत्तीला ते सांगतात की तू काय पुले काय ते आहे का लक्षात, थोडं आलं तर मग सांगता येईल. ते त्याच्यामध्ये आपली जी अंतकरणाची जी वृत्ती आहे ना त्याच्याविषयी त्यांनी सांगितलं की त्याचा विषय आहे ना पुल्लिंगी जर कोणता केला तरी हां मनाला सांगतात. पण तेच अंतकरण मनाला सांगतात. कारण मनस हा शब्द नपुसकलिंगी आहे ना. मनस हा शब्द चांगलं लक्षात घ्या, मनस शब्द नपुसकलिंगी आहे. आणि तो जर कशाच्या पाठीमागे जाईल, अनात्म पदार्थाकडे जाईल, बरोबर ना. अनात्म पदार्थाकडे जर जाईल तर त्या अनात्म पदार्थ जे आहेत ते सगळे काय म्हणजे नाही, दुसरं एक त्याच्यात हे होतं की म्हणजे ते जे दोन पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी मन जे आहे ना पुल्लिंगी हां दुसरं, पण आणखी ते दोन पुल्लिंगीचं आणि नपुसकलिंगी असणाऱ्या आपलं पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी
जे पदार्थ आहेत त्यांच्या पाठीमागे तो गेला, त्याचं लिंग कोणतं आहे? नपुसक लिंग. आणि तो जर पुल्लिंगाकडे गेला तर त्याचे काय होईल? उपेक्षाच होईल का नाही? बरं, स्त्रीलिंगाकडे गेला तरी त्याची काय होईल? उपेक्षा. म्हणून त्यांनी त्याच्या लिंगाचं असणारं जे ब्रह्म आहे ना, ब्रह्मन शब्द नपुसकलिंगी, म्हणून त्यांनी काय करावं? त्याचंच अनुसंधान करावं असं सांगतात. तसं इथं ह्या चाबिलाशे, विरक्ते, शांते, सन्मदे त्याच्यापेक्षा सौम्य असणारं किंवा एक रूप असणारं जे स्वरूप आहे प्रसन्न, म्हणजे स्वतःचं आनंद स्वरूपता, स्वरूपभूत आनंद, ती एक रूप आहे त्या परमात्म्याचं. ही परस्पर विरोधींचं अधिष्ठान असणारं आणि ज्या अधिष्ठानात दोन्हींचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहेत, जे भासमान आहे, असं ते सौम्य स्वरूप त्याचं घ्यावं आणि खाली जे आहे ते प्रसन्न स्वरूप घ्यावं. बरोबर आहे ना? असं म्हणजे चिंतन करायला काय हरकत नाही. त्याच्यामध्ये आणखी ते नेमकं काय दिलं होतं माझ्या आता आठवत नाही, ते तो पुल्लिंगाचं उदाहरण दिलं होतं. तू त्यांच्यात गेलं तर तुझं कुठं सत्कार होणार नाही. आणि स्त्रीलिंगात्मक असणार म्हणजे अनात्म पदार्थात तू कुठेही गेला तर तुझा सत्कार होणार नाही. तुला त्याच्यापेक्षा तुझ्या काय समानशिले व्यसनेषु सख्यम, तू आपलं फक्त आत्मचिंतन करावं, त्यांनीच तुला समाधान प्राप्त होईल. असा तो हा कवी श्लोकच आहे. तो कवीनं माग कवीचा काही श्लोक आहे, त्या माग कवीच्या श्लोकामध्ये लिहिलं आहे. एके साबिलाशे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके एके विचित्रे लयस्थे एके. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वरूप दर्शनाचा भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या विनंतीवरून उपक्रम केलेला आहे. आणि भगवान अर्जुनाला म्हणतात, श्री भगवानुवाच पश्यमे पार्थरूपानी शतशः अथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नानावर्णाकृतीनी च. अर्जुन जेव्हा म्हणतो की मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो ततो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. भगवान हे योगाचे ईश्वर आहेत म्हणून योगेश्वर असं त्यांना संबोधन देतो. आणि तो म्हणतो, प्रभू सर्वांचे आपण स्वामी आहात, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न सर्वज्ञ सर्वशक्तिमान भक्तवत्सल अनंत गुणगण निधान असे आपण आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की जर हे विश्वरूप दाखवणं मला शक्य असेल तर माझा त्याच्यामध्ये अधिकार पात्रता असेल तर ते तुम्ही मला दाखवावं अशी विनंती केल्यानंतर भगवान परमात्म्याला अर्जुनाला आपण दिव्यदृष्टी दिली किंवा न दिली याचा प्रेमाने विव्हळ झालेल्या त्या अंतकरणामध्ये विसर पडला आणि भगवंताला हे सहन झालं नाही. अर्जुनाने एवढी विनंती करावी आणि नंतर आपण हे सांगावं, तर त्या विनंतीच्या शब्दांचं श्रवण झाल्याबरोबर परमात्मा त्याला म्हणतात, पश्य मे पार्थ, हे पार्थ मे पश्य, माझी पहा. कोणती? मे रूपानी, माझी असणारी जी दिव्य रूपं म्हणजे अलौकिक असणारी ही माझी रूपं म्हणजे विश्वरूपाने युक्त असणारी माझी जी अनेक प्रकारची रूपं आहेत ती नानाविधानी अनेक प्रकारची आहेत. परंतु अनेक प्रकारची असली तरी ती दिव्य म्हणजे अलौकिक अशा स्वरूपाची आहेत. नाना वर्णाकृतीनीच, त्यांचे वर्णही नाना आहेत आणि त्यांचे आकार पण नाना आहेत. आणि अशी रूपं काही एक दोन नाही, शतशः अथ सहस्रशः, शेकडो किंवा हजारो रूपं तू पहा असं भगवान म्हणतात. या ठिकाणी विचार करण्याचा विषय आहे की 9 अध्यायामध्ये गीतेचा जो झालेला पूर्वार्ध आहे, या पूर्वार्धाचं आणि 11व्या दशम अध्यायामधील जे चिंतन आहे कोणतं? विभूती योगाचं, हे ऐकल्यानंतर अर्जुनाने स्पष्ट आपली अनुभूती काय झाली याचा पर्वचा भगवंताच्या पुढे दिलेला आहे की मदनुग्राह्य, हे ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं मदनुग्राह्य परमं गुह्यमाध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोयम विगतो मम. या ठिकाणी तुम्ही माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी माझ्यावर निरतिशय प्रेमामुळं निर्हितुकी किंवा अहितुकी कृपा
म्हणून तुम्ही मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्मसंज्ञितम, अध्यात्मामध्ये म्हणजे आत्मस्वरूपासंबंधाने असणारं गुह्यातिगुह्य तुम्ही मला नव्या अध्यायामध्ये ज्याप्रमाणे प्रतिज्ञा केली, इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य न सोयवे, त्याप्रमाणे तुम्ही मला सांगितलं. बरं, त्या जे मी श्रवण केलं त्या श्रवणाचा जे काही फल आहे श्रवणाचं तेही मला प्राप्त झालेलं आहे. यत् त्वया उक्तम, जे तू मला सांगितलं, यत् त्वया उक्तम वचाह, तुझी वचनं मला सांगितली, तुझ्या त्या अमृत वचनाच्या द्वारा मोहोयम विगतो मम, मम मोहा विगतः, माझा जो मोह अज्ञान अविवेक ते पूर्णपणे निरस्त झालं, मुळासकट त्या अज्ञानाची निवृत्ती झाली. विगतः विशेष रूपेण गतः, पूर्णपणे तो निवृत्त झाला असं अर्जुनाने भगवंताला सांगितलं. आणि असं सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो की एवढं जरी असलं तरी तू पाठीमागच्या शेवटच्या श्लोकामध्ये 10व्या अध्यायाच्या भगवान अर्जुनाला म्हटले होते की विष्टभ्यहमिदं कृष्णमेकांशेन तितो जगत, याच्यामध्ये म्हणतात की तुला मी जरी तू मला विभूती विचारल्या आणि त्या विभूती मी तुला सांगितली आहे, परंतु थोडक्यात जर सांगायचं झालं त्या विभूती योगाचं तात्पर्य एवढंच आहे की यद्यद विभूतिमत् सत्वम श्रीमद्वर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजंश संभवम. या ठिकाणी जी आपण कालच पाहिलं की दिव्यत्वाची जेथ प्रतीती तेथ कर माझे जुळती, ज्या ठिकाणी रजोगुण तमोगुण विवर्जित सत्वगुणाचं अधिक प्राधान्य आहे आणि त्या सत्वगुणामध्ये ज्ञान आणि सुख यांच्या अभिव्यक्ती होते. म्हणजे पाठीमागं जरी तुझा मोह नष्ट झाला असला तरी ज्ञानोत्तर जे जीवन आहे, जीवनमुक्त पुरुषाचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये ज्ञानोत्तर त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अभिव्यक्ती व्हावी असं जर वाटलं तर भगवंतांनी नव्या अध्यायात सांगितलं, तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड आणि सेवा म्हणती तरी आड प्रेमसुये. याचा अर्थ ज्ञानवान पुरुष जो आहे जर त्या मुमुक्षु दशेत त्याला केवळ ज्ञानाची प्राप्तीचीच इच्छा असेल आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा प्राप्त होणारी जी जीवनमुक्ती आणि प्रारब्ध लेश संपल्यानंतर प्रारब्ध कर्मणाम भोगाद एव क्षयः ही स्थिती झाल्यानंतर त्याला देह न तस्य प्राणा उत्क्रामंती यह एव समविलियन्ते, त्याचे प्राणाचं कुठं उत्क्रमण होत नाही, तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो, त्याला जन्माभावरूपी मोक्ष प्राप्त होतो अशी स्थिती आहे. एखाद्याची जर सायुज्य मोक्षाचीच त्याला चाड किंवा उत्कटी इच्छा असेल तर भगवान म्हणतात तया माझ्या सायुज्याची चाड तरी त्याची पुरवी कोड, त्याचं कोड कौतुक मी करतो, त्याची इच्छा पूर्ण करतो. पण त्याला जर वाटत असेल सेवा म्हणती मला ज्ञानोत्तरही, या ठिकाणी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी गुणगायीनं आवडी हेची माझी सर्व जोडी जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करुणी विठ्ठला दास ठेवी, अशी जर त्याच्या अंतकरणामध्ये उरले उपाधी कारणे ते त्वा वेचिले दर्शने विठोबा नेनो कैची भेटी उरणे नाही जीवेसाठी. जेवढं आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुखाची अभिव्यक्ती व्हावी आणि ते सुख कोणतं असावं तर जे सामान्य लोक विषयांच्या माध्यमातून सुख भोगतात त्या सुखाची मला इच्छा नाही. मला जे सुख पाहिजे ज्ञानवान पुरुषाला ते जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी. विलक्षण याचा अर्थ त्या ठिकाणी कोणतेही विषय नाहीत परंतु निर्विषय सुख आहे, उपाधी नाही परंतु निरुपाधिक स्वरूपाचं सुख आहे, त्याला कोणतं विशेषण नाही पण निर्विशेष सुखाचं निर्विशेष जे सुख आहे त्या सुखाची अनुभूती आवाजची अनुभूती त्या ठिकाणी आहे. द्वैत नाही किंवा त्रिपुटी नाही आणि बाह्यता केवळ अविद्यालेश म्हणून त्याचा व्यवहार आहे, परंतु तो व्यवहार कसा आहे यो यो व्यवहार सहा अध्यासमूलकः, अध्यासमूलक अशा प्रकारचा व्यवहार आहे, तो जाणून आहे, तो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ प्रवृत्त झालेला आहे. याच्यामध्ये गीतेचं जे म्हणतात की जाणती या सवा गीताची एक सेवा काय करावे आगवा शास्त्री एरी, अशा प्रकारचं आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्रगीतम, तेच खरं शास्त्र आहे की ज्या देवकी पुत्राने गायलेलं आहे. अर्थात रणांगणामध्ये गायलेलं हे जे अध्यात्माचं गीत आहे श्रीमद भगवद्गीता, भगवता गीता, भगवंताने सांगितलेलं हे गीत आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारची इतकी रहस्य आहेत
की त्याच्यामध्ये मनुष्याला सायुज्य प्राप्त झालं तरीसुद्धा सेवा करण्याची जर इच्छा राहिली, म्हणजे याचा अर्थ भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, भक्तीसाठी केलेलं जे द्वैत आहे ते अद्वैतापेक्षाही अधिक आनंद देणारं आहे. आता ह्या गोष्टी शब्दाने तर्काने सिद्ध होणाऱ्या नाहीत असं ज्ञानोबरायसुद्धा सांगतात. काय त्या ठिकाणी तैसे क्रियेचे नाम, बरोबर ना, तैसे क्रियेचे नाम किरणच आहे तरी अद्वैती भक्तीचे आहे, हे अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. अद्वैत तत्त्वज्ञान झाल्यानंतर माणसाला इच्छा कशी राहील, तर ह्या इच्छा कशी राहील, लगेच लोक श्रुती प्रमाण देऊन सांगतील की काय ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यश्च योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम आस्ति चेत न सतत्ववित. जर मनुष्याला ज्ञानामृताने तृप्त झालेला कृतकृत्य असा जो ज्ञानवान किंवा विद्वान पुरुष आहे त्याला कोणतंही कर्तव्य नसतं. आणि जर एखाद्याच्या अंतःकरणात काही कर्तव्य आहे अशा प्रकारचं जर त्याला वाटेल तर न सतत्ववित, त्याला तत्ववेत्ता म्हणता येणार नाही. परंतु श्रुती माऊलीचं तात्पर्य, माऊली सांगतात की या ठिकाणी अद्वैतामध्ये कोणतीही क्रिया सहन होत नाही. नैष्कर्म्य दशेला प्राप्त झालेला पुरुषाला कर्तव्याभाव झालेला असतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी अद्वैती भक्तीची आहे. परंतु खऱ्या अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये या ठिकाणी ज्ञानोत्तर उर्वरित जीवनामध्ये त्याच्या अंतःकरणात खरं ज्ञान जर झालं असेल ना, खरं ज्ञान, तर त्या ठिकाणी ही भक्ती संभवते, किंबहुना भक्तीची आहे. एवकाराने त्याच्या ठिकाणी ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा उदय होतो किंवा उदय व्हावा असंच त्याला वाटत असतं. परंतु ही गोष्ट मात्र या ठिकाणी नैशा तर्केन मतिरापणया, तर्काने ही गोष्ट सिद्ध होणार नाही. तर या ठिकाणी अनुभवाची जोगे, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून ही अनुभवाची गोष्ट आहे. नोहे बोला ऐसे, बोला ऐसे नोहे, ही बोलण्याची गोष्ट नाही असं संत सम्राट ज्ञानचक्रवर्ती ही गोष्ट सांगतात. म्हणून या ठिकाणी हे जर पाहिलं तर गीतेचा पूर्वार्ध झाल्यानंतर अर्जुन वाच, विभूती योगामध्ये अर्जुन जो पहिला म्हणतो तो अर्जुन काय सांगतो की अर्जुनाला ह्या ज्ञानलक्षणात्मक आपलं प्रेमलक्षणात्मक भक्तीचा आश्रय घेतला तर आपल्या जीवनात उरलेलं जे जीवन आहे ते अत्यंत सुखावह अशा स्वरूपाचं जाईल. आणि ते कसं सुख आहे, जे सुख द्वैताच्या माध्यमातून आलेलं नाही, किंबहुना त्या सुखाला त्रिपुटीचा संबंध नाही, त्रिपुटी विवर्जित असं सुख, आणि ते सुख ज्ञानीपुरुषालाच भोगता येतं. तेव्हा ते भोगण्यासाठी काय आहे, अर्जुनाला आत्तापर्यंत कोणत्याही, म्हणजे तुम्हाला आम्हाला देखील आत्तापर्यंत झालेल्या ह्या 10 अध्यायामधून काही संस्कार पण चित्तावर ठसलेले आहेत भगवंताच्या वचनाचे. आणि ते कोणते, तर रजो तमो गुण विवर्जित सत्वगुण जे आहे, तर सत्वात संजायते ज्ञानम, सत्व काय तत्र सत्वम निर्मलत्वात, सत्वगुण हा अत्यंत विशुद्ध असल्यामुळं त्या ठिकाणी अनामय सुख, ज्याला निरोगी सुख ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं सुख त्याला मिळू शकतं. पण त्याला सत्वगुणात राहिलं पाहिजे. पण सत्वगुण कधी अभिव्यक्त होईल याच्यासाठी ज्ञानांतरही मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा, या प्रकार परी नवला होतो सांगावा आशेन ऐक, अशा प्रकारचं स्थिती आहे. देवो भूत्वा देवम यजेत, शिवो भूत्वा शिवम यजेत, अशी स्थिती आहे. तेव्हा ही स्थिती यायची असेल तर अर्जुनाच्या अंतःकरणात एक गोष्ट आहे की सत्वगुणाचं प्राबल्य असलं पाहिजे. परंतु सत्वगुणाचं प्राबल्य, खरा सत्वगुण अंतःकरणात कधी वाढेल? सत्वगुणाच्या अनेक प्रकार, सत्व कशा कशाने वाढतो, तुमच्या सत्वगुणी आहार, सत्वगुणी स्मरण किंवा सत्वगुणातला विहार म्हणजे आचरण, याद्वारा श्रुतीवचनावर विश्वास ठेवून अनेक प्रकारचे उपाय आहेत सत्वगुण वृद्धीचे. तर त्याच्यामध्ये सत्वगुण वृद्धीचा सर्वात चांगला उपाय आहे भगवंताची भक्ती. परंतु भगवंताची भक्ती कोणत्या स्वरूपात करावी यासाठी त्याला शंका वाटते. आणि म्हणून त्याला असं वाटतं की कायम सत्वगुणामध्ये राहिलं तर कायमच आनंदाची, ज्ञानाची अभिव्यक्ती होईल, आपलं अमरत्व आहे ते निशंकपणाने राहील. आणि जेव्हा देह पडेल त्याच वेळेला आपल्याला ह्या सर्वातून त्रिगुणाच्या अतीत होऊन विधेय कैवल्याला प्राप्त होऊ. म्हणून अर्जुनाने भगवंताशी संवाद साधला. अर्जुन भगवंताला 9वा अध्याय ऐकल्यानंतर प्रथम जेव्हा बोलतो तेव्हा अर्जुन वाच,
परम ब्रह्म परंधाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवमजम विभू. चांगलं लक्षात घ्या आणि काय वाटलं तर बोला. मग अर्जुन भगवंताची तिथेही स्तुती करतो आणि इथं सुद्धा स्तुतीच करतो की नाही 11व्या अध्यायामध्ये. त्या स्तुतीमध्ये अर्जुन म्हणतो की आपण ब्रह्मस्वरूप आहात, आपण सर्वांचं दिव्यधाम म्हणजे अधिष्ठान, आधार, निवासस्थान आपण आहात आणि आपण अत्यंत पावन पवित्र अशा स्वरूपाचे आहात. आपण सर्वांच्या त्याला काय म्हणतो आपण पुरुषम, सर्वांच्या पुरुषुषेते, सर्वांच्या अंतकरण अनुरूपी पुरामध्ये शयन करणारे आपण आहात. सर्वांचं अंतकरण अधिष्ठान चैतन्य आपण आहात. दिव्य अलौकिक आहात. आज सर्व देवांच्या आदिदेव आहात. अजम, आपण जन्मरहित आहात आणि आपण विभूम व्यापक आहात. मला असं वाटतं की तो म्हणतो सर्व हे तुमचं जे स्वरूप आहे हे श्रुतीमातेने प्रतिपादन केलेलं आहे. आणि आहुस्त्वाम ऋषया सर्वे देवर्षी नारदस्तथा आशितो देवलो व्यासाः स्वयंचैव ब्रवीषिमी. ही गोष्ट देवर्षी नारदांनी सांगितली, आशितांनी सांगितली, देवल व्यास या सर्वांनी तुझ्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे. आणि मला असं वाटतं सर्वमेतदृतम म्हणणे यन्माम वदशी केशव. 11व्या अध्यायातसुद्धा म्हणतो एवम एतद, तुम्ही जे सांगितलं ते तसंच आहे. आणि इथं पण भगवान त्याला अर्जुन म्हणतो भगवान जे जे काही आपण बोलाल सर्वम एतद ऋतम म्हणणे हे सर्व सत्याचं सत्य आहे असं मी मानतो. परंतु तुझं जे काही स्वरूप आहे, एक स्वरूप कोणतं आहे तुझं, जे निर्गुण निर्विकार असंग अद्वितीय जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते स्वरूप ज्ञानाच्या अंगाने सर्वजण जाणू शकतात. परंतु नाही ते भगवन व्यक्तिम विदुर देवान दानवा. परंतु तुझं व्यक्ती म्हणजे तुझं अभिव्यक्त होणं, अवताराला येणं, सगुण साकार स्वरूपाला येणं याविषयी मात्र देवाहा न विदू दानवाहा न विदू. अगदी अनेक असणाऱ्या ह्या अधिष्ठात्री देवता इंद्रियादिकांच्या किंवा ह्या जगामध्ये जे शास्त्राने कथन केलेल्या देवता त्याच कोणत्याही देवता तुझ्या वास्तविक व्यक्तीला येणं म्हणजे अव्यक्तते आकारले आणि रूपा आले गुणवंत हे कसं झालं याचं मात्र देवादिकांनाही जाणला जाऊ शकत नाही. मग आता कोणाला जाणला जाऊ शकत नाही, मग तुझ्या स्वरूपाला खरं कोण जाणतं. तर स्वयमेव आत्मना आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम. भूतभावन भूतेश देवदेव जगतपते. अगदी अर्थपूर्ण अशी 4 विशेषणं देतात की जी विशेषणं दिल्यानंतर भगवंताला अर्जुनाची इच्छा पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. पहिल्यांदा विशेषण देतो भूतभावन, सगळ्या ह्या भूतांचा उत्पत्ती करता तू आहे. भूतेश, सगळ्यांचा नियंता तू आहे, त्यांचं ईशन करणारा तू आहेस. नंतर तो देवदेव, संपूर्ण देवाधी देव तो आहे आणि ह्या जगताचा संपूर्ण चराचर विश्वाचा तू स्वामी आहेस. आणि तुझ्या स्वरूपाला जाणणारा कोण आहे, कोण तुझ्या महिमा तुझं खरं हे जेव्हा तू व्यक्त भावाला येतो, अवताराला येतो तर त्याचं स्वरूप कसं आहे हे कोणालाच कळत नाही. मग कोणाला कळतं, त्याच्यामध्ये भागवतामध्ये वर्णन आलं. भगवान जेव्हा निजधामाला जायचं ठरलं, उद्धवाचा आणि भगवंताचा संवाद ऐकल्यानंतर देवतांना कळलं की भगवान आता निजधामाला जाणार आहेत. मग सगळ्या देवतांनी परमात्म्याला प्रार्थना केली, भगवान शंकर ब्रह्मदेव तुम्ही जाता जाता निजधामाला जाता तर आमच्या धामावरून तुम्ही जा. पण भगवान जेव्हा निजधामाला गेले तेव्हा कोणाला कळलंसुद्धा नाही. एवढे मोठे भगवान शंकरादी देवता निमंत्रण केलं होतं त्यांनाही कळलं नाही. मग भगवंतानी हा त्या नाथ महाराजांनी लिहिलं, निज देह त्यागी नेला त्यागीला तो स्वये परब्रह्मची संचला. परमात्मा आपल्या मूलभूत स्वरूपात दिव्य धाम निवासी कसे झाले हे कोणालाच कळलं नाही. म्हणून ते म्हणतं काय तुझा महिमा जो आहे तो कोणालाच जाणू शकत नाही. जाणतं कोण, स्वयमेव आत्माना आत्मानं, तो स्वतःच हे पुरुषोत्तम वेत्थ, तूच खऱ्या अर्थाने तुझ्या स्वरूपाला जाणतो. म्हणून तुझ्या अर्जुन ही सगळी स्तुती कोणत्या उद्देशाने करतो की आता अर्जुनाला असं वाटतं की परमात्म्याच्या ह्या सगुण साकार स्वरूपाचं चिंतन करताना होणारा जो काही परमात्म स्वरूपाचा आनंद आहे त्या आनंदाचं म्हणजे कल्पित द्वैत आणि
वास्तव अद्वैत या सिद्धांताला अनुसरून ज्ञानोत्तर भगवंताच्या सगुण भक्तीचा जर आस्वादन केला, कारण भगवंताची जी मूर्ती आहे ती मूर्ती कोणती आहे तर या ठिकाणी शुद्ध सात्विक अशा विशुद्ध सात्विक माया उपाधीचा अंगीकार परमात्म्याने केलेला असल्यामुळं त्या उपाधीला अनुलक्षून जर जीवाने त्याची उपासना केली तर त्याच्यामध्ये काय होईल, सत्वगुणाची अभिव्यक्ती होईल. कारण परमात्माचंच काय आहे, मूळचा उपाधी शुद्ध सत्वात्मक आहे आणि त्याच्यामध्ये जीवाने जर आपल्या रजोतमगुणाचा अंगीकार न करता सत्वगुणात्मक अंतकरणाची वृत्ती ठेवून शुद्ध सत्वात्मक असणाऱ्या परमात्म्याची उपासना केली तर त्यापासून आपल्याला दिव्य अलौकिक अशा आनंदाची प्राप्ती होईल. आणि त्याचा आदर्श कोण आहे तर नारद भक्तिसूत्राप्रमाणे ह्याचा भक्तीच्या आचार्य कोण आहेत, गोपी आहेत. तर काय सूत्र येते, यथा व्रज गोपिकानाम, त्या गोपिकाने असं सुख भोगलं परमात्म्याचं तर त्या स्वतःच म्हणतात नित्यानंदापुढे आनंद तो कोण विषय सुखबाई बापुढे ते क्षीण, येथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो, अशी त्यांनी आनंदाचा तृप्तीचा ढेकर दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला ह्या सगुण साकार असणाऱ्या परमात्म्याची उपासना घडावी. म्हणून त्याची कोणकोणती रूपं आहेत, सगुण साकार कोणती रूपं आहेत तर त्या रूपांचं आपण जर चिंतन केलं तर अर्जुन हे सर्व सांगतो. म्हणजे कोणताही ह्या ग्रंथाचा अधिकारी जो आहे, शास्त्र सुसंस्कृत ज्याचा अंतःकरण झालेला आहे त्याला ह्या ग्रंथातले एक एक प्रमेय आपोआप भगवत कृपेने उलगडतात. आणि त्याप्रमाणे अर्जुन या ठिकाणी भगवंताला म्हणतो की वक्तुम अरस्य शेषेन दिव्या ह्यात्मविभूतया. मला असं वाटतं की भगवान तुम्ही स्वतःच्या स्वरूपाला जाणत असल्यामुळं तुम्ही या ठिकाणी दिव्या आत्मविभूतया, दिव्य असणाऱ्या तुमच्या स्वतःच्या ज्या विभूती म्हणजे विशेष रूपाला तुम्ही जेव्हा आले, तुम्ही जेव्हा सत्सामान्य स्वरूपाचा त्याग करून या ठिकाणी निरपेक्ष अशा तुमच्या सामान्य स्वरूपाचा त्याग करून तुम्ही जेव्हा विशेष भावाला आले आणि ते कशासाठी, भक्त कल्याणासाठी आपण सविशेष भावाला प्राप्त झाले, तर ती रूपं जी आहेत त्या ज्या तुमच्या विभूती आहेत विशेष भवनम, जे तुम्ही विशेष रूपाला प्राप्त झाले तर ते म्हणतात याभी विभूतीभिर लोकान निमांस्त्वम व्याप्य तिष्ठसी, तू ह्या संपूर्ण लोकांना व्यापून स्थित राहिलेला आहे. म्हणजे कोणता, स भूमिम विश्वतो वृत्वा आप्त्यतिष्ठत दशांगुलम. ह्या धारुरकर शास्त्री महाराजांनी विठ्ठल नामाचे कोणतंही नाम मंत्र आहे तो कुठल्या तरी मंत्रातूनच घेतलेला असला पाहिजे. तर त्याचं विवेचन करताना विठ्ठल मंत्राचं ते सांगतात काय, स भूमिम विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगुलम. सभूमी विश्वतो वृत्तामधला वि आहे, आत्यतिष्ठतमधला ष्ठ आहे आणि दशांगुलम मधला लम म्हणजे विठ्ठलम किंवा विठ्ठल हे स्वरूप आहे. तसं काय सांगायचं होतं की ज्या विभूतीने तो सर्वत्र व्यापलेला आहे आणि व्यापून पुन्हा कसा राहिला आहे, तो सर्व विश्वाला व्यापून पुन्हा उरलेला आहे, आत्यतिष्ठत तो उर्वरित राहिलेला आहे. असं तुझं जे सगुण साकार रूप आहे त्या रूपाला पाहण्याची मला इच्छा आहे. तेव्हा कथम विद्यामहम योगीन स्वाम सदा परिचिंतयन, म्हणून त्या रूपाला मी सदा परिचिंतयन, नित्य परिचिंतन, परितः चिंतयते, सर्वत्र सर्वांगाने म्हणजे जाणून, तुझ्या वास्तव स्वरूपाला जाणून केवळ जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ तुझ्या ह्या स्वरूपाला जाणल्यानंतर मी केशु केशुच भावेशु चिंत्योशी भगवन्मया, कोणकोणत्या भावामध्ये कोणकोणत्या स्वरूपामध्ये पदार्थांमध्ये व्यक्तीमध्ये चिंत्याहासी तुझं चिंतन केलं जावं हे मला ऐकण्याची इच्छा आहे. आणि अर्जुन त्यांना म्हणतो विस्तरेण आत्मनो योगम विभूतींच्या जनार्दन भूय कथय तृप्तेरी शृणतो नास्ति मे अमृतम. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, भक्ती हे एक असं साधन आहे की ज्या साधन करताना जसं योगाचं साधन आहे तर योगाच्या साधनामध्ये सांगितलं योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला असं आहे का, किंवा आंधळ्या आपलं लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे
शुद्धीने म्हणो अशा प्रकारचं म्हणतात. असं योगासारखे कष्ट या ठिकाणी भक्ती सिद्धांतामध्ये नाही. किंवा ज्ञानामध्ये त्यांनी सांगितलं की काय, की बुद्धीचे वाभाडे निघतात, व्रताचरणे कर्कशे, विवेक श्रवणे खरपुसे, करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे वाभाडे निघतात. तसे श्रम या भक्ती सुखामध्ये नाही. म्हणून ही भक्ती करतानाही आनंद आहे. साधन करताना साधनाची, भक्ती साधनावर आरूढ होण्याची इच्छा झाली तेव्हापासूनच आनंदाच्या अभिव्यक्तीला सुरुवात होते. तर भक्तीच्या परिपक्व अवस्थेत सगुण साक्षात्कार त्याला होईपर्यंत सर्व जीवन त्याचा आनंदमय आहे. म्हणून आपल्याकडे जे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, ह्या भक्ती सुखाचा आनंद जे आहे त्यांनी सांगितलं, हे भक्तिसुख अनुभवाला आलं नाही तोपर्यंतच मनुष्य हे याच्याविषयी तर्कवितर्क करीत बसतो. एकदा याचा अनुभव आला की अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. म्हणून अर्जुन या ठिकाणी भगवंतांना म्हणतो की विस्तरेनात्मनो योगम विभूतींच जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृणतो नास्ति मे अमृतम. एक गोष्ट असं आहे की सगुण भक्तीचं वर्णन करायला लागलं तर त्यावेळेला त्या मनुष्याला त्या भक्तीचे ही नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी, त्या नवविधा भक्तीचं वर्णन नुसतं ऐकलं तरी माणसाची तृप्ती होत नाही. तेव्हा तुझ्या मुखातून जी काही अमृत वचनं बाहेर पडतात त्याने माझी तृप्ती होत नाही, ही एक गोष्ट आहे. म्हणूनही मला तू सांग. आणि दुसरी गोष्ट आहे की विस्ताराने तू जर मला तुझा योग, तुझं स्वरूप आणि तुझ्या विभूती याविषयी मला जर कथन केलं तर काय होईल, मलासुद्धा ह्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुख ह्या माध्यमातून भोगता येईल. आणि मग भगवान मात्र श्री भगवानुवाच 10व्या अध्यायामध्ये अर्जुन बोलतो आणि नंतर भगवान सांगतात. 11व्या अध्यायामध्ये अर्जुन बोलतो आणि भगवान सांगतात. तो विभूती योग आहे आणि हा विश्वरूप दर्शन योग आहे. तर ह्या दोन्हीमध्ये काय भेद दिसतो याचं जर मनोविज्ञानाच्या द्वारा एक आपल्याला एक ग्रंथ मिळाला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त गीतेमध्ये असणारं मनोविज्ञान असं एक संपूर्ण विषयच आहे, गीतेमध्ये असणारं मनोविज्ञान असं त्याचं नाव, सायकॉलॉजी इन भगवद्गीता. फक्त भगवद्गीतेमध्ये मानसशास्त्राचा कसा समावेश आहे, मला वाटतं त्याचा हिंदी पण अनुवाद झालेला आहे. तर इथं भगवान लगेच त्याला म्हणतात हंत ते कथयिष्यामि दिव्याय आत्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. भगवान त्याला सांगतात की माझ्या विस्ताराला अंत नाही. हा उपक्रम आहे. हा उपक्रम आणि उपसंहार यांची एक वाक्यता या अध्यायामध्ये पण झालेली आहे, 11व्या अध्यायामध्ये पण आहे. तर या ठिकाणी अर्जुनाला लगेच भगवंताला एवढं ऐकल्याबरोबर इतका आनंद झाला, हंत बाबा रे तुला लगेच हंत ते कथयिष्यामि, ह्या माझ्या आत्मविभूती मी तुला लगेच सांगत आहे. परंतु प्राधान्यता त्यातल्या प्राधान्य मुख्य अशा 75 विभूती मी तुला सांगत आहे. कारण का माझ्या विभूती सांगायच्या झाला तर उपक्रमामध्ये काय सांगतात, नास्त्यंतो विस्तरस्य मे विस्तरस्य अंतः नास्ति, माझ्या विस्ताराला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. असं जरी भगवान बोलले तरीसुद्धा भगवंताने अर्जुनाला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या विभूती 75 विभूती सांगितल्या. आणि उपसंहारामध्ये त्याला थोडक्यात सांगतात यद्यद विभूतिमत् सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजंश संभवम. आणि त्याच्यावर एकच ओवी लिहिली माऊलीनी, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली ठाया ते ते दान धनंजया विभूती माझी. हे माझी विभूती जिथं जिथं संपत्ती दया हे दोन्ही एकत्र नांदत असतील तर ती माझी विभूती आहे. किंवा दुसरं सांगतात की ज्या ठिकाणी श्रीमत अत्यंत ऐश्वर्यवान ऐश्वर्य स्वरूपता ज्या ठिकाणी असेल, जिथं ऊर्जित म्हणजे सात्विक उत्साह ज्या ठिकाणी उत्तरोत्तर वृद्धिंगत होत असेल किंवा ज्याच्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य असेल, असे असणारे सत्व असे असणारे सत्व म्हणजे सगळे प्राणी या ठिकाणी किंवा सर्व वस्तू पदार्थ हे सर्व माझ्याच तेजापासून, तेजाच्या एका अंशापासून उत्पन्न झाले, अर्थात या सर्व माझ्या विभूती आहे असं तू जाण. पण अर्जुना चांगलं बघा, पण अर्जुनाला केवळ ह्या सत्वगुणात्मक वायुमंडलामध्ये किंवा अंतःकरणाची वृत्तीची स्थिती ही कायमचीच राहील असं
नाही. असं असल्यामुळं आणि याच्यामध्ये काय होईल की मनुष्याला खरं समाधान हे त्रिगुणात राहून कधीच सापडत नाही. म्हणून भगवान पुढं जाऊन 14वा अध्याय या ठिकाणी गुणत्रय निरूपण योगो नाम चतुर्दशोध्याय, त्या ठिकाणी त्रिगुणांचं वर्णन, त्रिगुणांच्या अतीत कसा आत्मस्वरूप आहे आणि त्रिगुणाच्या अतीत कोणत्या विचाराने व्हावं म्हणून ज्ञानकांडाला पुढच्या 13व्या अध्यायापासून किंवा 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून जेव्हा आरंभ होतो तेव्हा भगवान गुणांना महत्त्व देत नाही, तर आपल्याला तिन्ही गुणांचा परित्याग करून त्या ठिकाणी तिन्ही गुणांचं अधिष्ठान असणारं परमात्मतत्व ह्या त्या सगळ्या गुणांचं साक्षी आहे, अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी हा गुणांचा आभास आहे आणि हा आभास ज्या अधिष्ठानावर होतो त्या अधिष्ठानातच त्या त्रिगुणांचा आणि त्याचं कारण अज्ञान किंवा त्या जे त्रिगुण हे ज्या अज्ञानामध्ये त्रिगुणात्मक असणारं जे अज्ञान, ते अज्ञान स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, अज्ञान कार्याचाही अभाव आहे, अशा प्रकाराने सांगणार आहेत. आणि हे सर्व लक्षात घेऊन अर्जुनाला भगवान म्हणतात की हे तुला मी जरी सांगितलं असलं तरीसुद्धा अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत. या ठिकाणी तुला मी जे विभूती सांगितल्या, पण खरं जर पाहायचं झालं तर हे संपूर्ण विश्व माझ्या स्वरूपानेच व्यापलेलं आहे. अहम इदम, मीच हे सर्व विश्व जे आहे ते विश्व मी माझ्या एका अंशावर आहेत. याचा अर्थ माझी व्यापकता जी आहे तो अखंड एकम एवा अद्वितीय रूपाने मीच सर्वत्र निरतिशय व्याप्ती माझी आहे. त्याच्यामध्ये ह्या विभूती रूपाने जर तू पाहशील तर माझ्या परिच्छिन्न रूपामध्ये तू माझं दर्शन करशील आणि ते माझं खरं दर्शन कोणतं आहे तर माझ्या एका अंशावर हे संपूर्ण जगत व्याप्त आहे. याचा अर्थ मी अनंत अशा प्रकारचा अनादी आणि निरतिशय व्यापक असा मी आहे असं परमात्म्याने एक सुतोवाच म्हणून या उपसंहारामध्ये केलं. आणि त्यावेळेला याच्यावरून भगवंताचा मनोगत काय कळलं की केवळ विशेष जर तू सत्वगुणात्मक असणाऱ्या विभूती एवढंच माझं स्वरूप आहे एवढं जर तू जाणलं तरी त्याच्यात परिपूर्णता नाही. परिपूर्णता आहे विश्वरूप दर्शनामध्ये. म्हणून विश्वरूप दर्शनाची अर्जुनाच्या अंतःकरणात काय झाली, इच्छा निर्माण झाली. आणि मग अर्जुन पुन्हा भगवंताला पुन्हा विश्वरूप दर्शनाची इच्छा झाल्यावर अर्जुनालाही हे वाटलं की भगवंताचं मनोगत आहे की ह्या परिच्छिन्न रूपापेक्षा म्हणजे सापेक्ष व्यापक जे रूप आहे सापेक्ष व्यापक, अजूनही निरपेक्ष व्यापक रूप नाही. जसं दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक परमात्मा हा जो विटेवर उभा राहिला आहे तो परमात्म्याचं सगुण साकार रूप आहे. पण ते तेवढंच परमात्म्याचं रूप नसून तो सर्व देशांमध्ये, सर्व कालामध्ये, सर्व वस्तूंमध्ये त्याची व्याप्ती आहे. घटघट बिचमे रामरमया अशा प्रकारची व्यापक स्वरूपाची अनुभूती व्हावी. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्याही साधक जीवनामध्ये हे सत्वगुण आपल्याकडं तर इतकं आहे. स्वामी महाराज सांगायचे जर एखादा सत्वगुणाचा आचारविचार असणारा असा जर ज्याच्या ठिकाणी पाहिलं सद्भावना आहेत, सद्विचार आहेत, सत्क्रिया सदाचरणी आहे असा जर एखादा पुरुष असेल तर त्याला एखाद्या ज्ञानवान पुरुषांपेक्षाही अधिक प्रकारची लोक त्याची पूजा करतात, त्याला खरंच साधू समजतात, तत्त्वज्ञापेक्षाही त्याला अधिक मान्य देतात. याचं कारण काय, त्याच्या ठिकाणी जो काही शास्त्रज्ञानाचा प्रकाश, त्याला मरणाचं भय जाणं किंवा त्याच्या ठिकाणी आनंदाची अभिव्यक्ती हे आपल्या सर्वांना दिसतात आणि त्यामुळं तो आपल्याला अनुसरणीय आहे, आदर्श आहे असं मानतात. पण जर एखादा पुरुष त्रिगुणांच्या अतीत होऊन त्रिगुणांचा यावा जावा आणि तळे ढळेना पांडवा असा जरी असला तर त्याला कोणी साधू म्हणायला सुद्धा तयार होणार नाहीत, अशी स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हे त्रिगुणांच्या अतीत व्हावं असं भगवंताला दिसतं. हे विश्वरूप व्यापक विश्वरूप पाहावं असं भगवंताचंच मनोगत आहे. तेव्हा आपल्यालासुद्धा ह्या सत्वगुणात आहे खरं, पण सत्वगुणांचा गुणातला आनंद जो आहे तो काय आहे, आगमापायी आनंद आहे. तसं तर सुखाचे प्रकारसुद्धा 3 केले की नाही, सात्विक राजस आणि
तामस, पण ही दोन आडनावाची सुखं सांगितली. आणि सत्वगुणातलं सुख जे आहे हे उपयोगी होणारं सुख आहे, म्हणजे काहीतरी प्रयोजन साध्य करून देणार आहे. परंतु जर बारकाईनं जर विचार केला तर सत्वगुणातलं सुखसुद्धा आगमापायीच आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट ते सुद्धा गुणांच्या द्वारा होणारी सुखाची किंवा आनंदाची अभिव्यक्ती ही परिपूर्ण असू शकत नाही किंवा ती अखंड आनंदानुभूती असू शकत नाही. हे आत्तापर्यंतच्या संस्कारांनी ज्याला कळलं, थोडक्यात जर विचार करायचा झाला तर सत्वापत्तीमध्ये जे काही सुख होतं त्याच्यानंतर जर ते सुख टिकवण्यासाठी आपण सत्वगुणाचा अवलंब केला तर त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला तो प्राप्त होऊ शकतो. आणि कोणत्या ते ह्या विभूतींचं चिंतन करत गेला तर, कारण विभूतीचं एक असं आहे वैशिष्ट्य, आता हे आधुनिक मनोविज्ञान पण हे सांगतं आणि हे आपलं जे शास्त्र म्हणजे याला सायन्स आपण म्हणतो आधुनिक, ते सुद्धा हीच गोष्ट सांगतं. कोणत्याही गोष्टीचे वारंवार मनावर संस्कार झाला की मनुष्याला तो संस्कार दृढ होत जातो. तसं भगवंताच्या सगळ्या विभूती ह्या सत्वगुणाची मूर्ती, काय एक तू मूर्ती धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. हा भगवान जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची विशेष रूपामध्ये विभूती रूपामध्ये आपण जितकी उपासना करू त्याला अनुचिंतयन असं म्हटलेलं आहे. त्याचं जर आपण अनुचिंतन करत राहू म्हणजे अखंड, तर त्या व्यासंगाने आपल्या अंतःकरणात सत्वगुण वाढत राहतो आणि जितका सत्वगुण वाढतो तेवढी सुखाची अभिव्यक्ती होते. पण भगवंताला माझा अर्जुन इथपर्यंतच राहावा असं वाटत नाही, त्याला गुणातीत व्हायला पाहिजे. पण गुणातीत होण्यासाठी जे काही तत्त्वज्ञानाचे धडे त्याला आता ज्ञानकांडात सांगायचे, त्याच्या अगोदर त्याची अशी त्याच्या अंतःकरणाची वृत्ती अशी होणं आहे की त्याला त्रिगुणांच्या विषयी अनादर निर्माण झाला पाहिजे. पण त्रिगुणांच्या विषयी अनादर सत्वगुणी पुरुषाला होत असताना त्याला एक पद्धती आहे आणि त्या पद्धतीमध्ये एक झालं सगुण साकाराची उपासना केली. नंतर आता हा सगुण साकार परमात्मा एवढाच नसून तो व्यापक आहे आणि सत्वगुणातलं जे सुख आहे ते अभिव्यक्त होणारं सुख आहे. अभिव्यक्त होणारं सुख हे माझं स्वरूप नाही, हे भगवंताचं स्वरूप नाही, तर ह्या सुखाचा मूलभूत असणारा जो सुखरूपता जी आहे ती आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि त्याच्यासाठी जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून याला दुसरा कोणताही पर्याय नाही. पण त्याच्या अगोदरची असणारी जी पायरी आहे ती ह्या तीन गुणांना ओलांडून जाऊन या ठिकाणी त्या परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला उराउरी आलिंगन देण्याची योग्यता करण्यासाठी प्रथम अभ्यास कोणता पाहिजे तर सत्वगुणाची सुद्धा उपेक्षा करून हे जे त्रिगुण आहेत ना, सत्वगुण असो, रजोगुण असो किंवा सत्वगुण असो, ह्या सत्व रज आणि तम ह्या तिन्ही गुणांची किंमत प्रकृतीच्या प्रांतात किंवा वेदांताच्या प्रांतात एकच आहे. तिन्ही गुण मिथ्या आहेत. म्हणून या ठिकाणी जर आपण तादात्म्य भ्रांती ठेवली तर आपल्याला जे काही शाश्वत सुख आहे, जो मूलभूत सुखाचा स्रोत आहे, त्याला आपल्याला मुकावं लागेल. आणि यासाठी अर्जुनाची योजना जी आहे तर ती इकडं करतात भगवान, विश्वरूप दर्शन, त्याला विश्वरूपाचं दर्शन व्हावं म्हणून. भगवंताचंही मनोगत असंच आहे आणि अर्जुनाला पण असंच वाटायला लागलं. ज्या अर्थी भगवान म्हणतात की विष्टभ्यहमिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत, त्या अर्थी ज्याच्या एका अंशावर हे सगळं जग व्यापलेलं आहे त्याच्या एका अंशावर व्यापलेल्या विश्वरूपाचं मला दर्शन व्हावं. पण भगवान म्हणतात याला एका अंशावर नाही, माझं सर्वांग परिपूर्ण दर्शनच. म्हणून त्यांनी ना विचारलं, एक विश्वरूप दावा म्हणितले, एक विश्वरूप दावा म्हणितले, ते अवघे काय विश्वरूपमय करुणी घातले, त्याला सगळं विश्वरूपमयच केलं. तू एवढंच काय पाहतो, माझं जे अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी बाप रखमा देवरू खुण बाणली ऐशी. आणि म्हणून अर्जुन आता ह्या अध्यायामध्ये पुन्हा भगवंताला म्हणतो, मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्मसंनितम यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. माझा हा मोह अविवेक पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आणि तुम्ही मला सांगताना अर्जुन काय बोलताना हे प्रत्येक ठिकाणी अर्जुन कधी जो पर्वचा देतो याचा अर्थ श्रोत्याने मागचं पुढचं अनुसंधान ठेवलं पाहिजे.
अर्जुन कसा सांगतो 9व्या अध्यायामध्ये भवाप्ययो हि भूतानां श्रुतविस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम. मी तुमचं हे सगळं आत्तापर्यंत हे कमलपत्राक्ष परमात्मन तुझे जे सांगितलं तुझं महात्म्य मी हे पूर्णपणे अव्ययम महात्म्य तुझं अविनाशी अशा प्रकारचं जे महात्म्य आहे. याच्यातून अर्जुनाला ही गोष्ट लक्षात घ्यायची की परमात्मा हा अव्ययम महात्म्य म्हणताना अविनाशी असं त्याचं जे स्वरूप आहे म्हणजे अनादी आणि अनंत असं ज्या तुझ्या स्वरूपाचं श्रुतीमातेनं वर्णन केलं ते मी तुझ्या मुखातून प्रत्यक्ष ही गोष्ट ऐकलेली आहे. आणि मला याच्याविषयी काय वाटत नाही. मला असं वाटत नाही का आता मी पहिला म्हणत होतो की काय तू तव कृष्ण सापेचा आहे की नाही काय तो ऐकी जे बहुत काळाचा आणि तू तव कृष्ण सापेचा म्हणून ये मातूचा विसंवादू. म्हणून मला ह्या गोष्टीबद्दल विसंवाद वाटत होता. आता वाटत नाही. तू जेव्हा सांगितलं बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वांनी नत्वम वेत्थ परंतप. आणि याचं जे स्पष्टीकरण झालं मलाही कळलं की तू अनादीच आहे. परंतु तुझं हे अनादी असणारं विश्वरूप ते मला तू दाखवावं म्हणून अर्जुन म्हणतो की या ठिकाणी मला तुझं स्वरूपाचं महात्म्य कळलं आणि एवम एतद यथार्थत्वम आत्मानं परमेश्वर द्रष्टुम इच्छामी ते रूप महेश्वरम पुरुषोत्तम. मला एक माहिती आहे तू जे सांगतो ते एवम येतत ते अगदी असंच आहे. इदम इत्थम रूपाने आहे दगडावरची रेग आहे. परंतु मला असं वाटतं की हे द्रष्टुम इच्छामी ते रूपम तुझं ते ईश्वरीय स्वरूप आहे जे अलौकिक दिव्य स्वरूप आहे ते मला पाहण्याची इच्छा आहे. आता पाहण्याची इच्छा आहे म्हणजे अर्जुनाला एक गोष्ट लक्षात आहे की आता हे रूप आपल्याला पाहायचं. परंतु अर्जुना कोणत्याही मुमुक्षु साधकाला असं वाटतं जोपर्यंत सत्वगुणात आहे ना तोपर्यंत आनंदाची सारखी अभिव्यक्ती होते. आणि रजोगुण तमोगुणामध्ये तो आनंद काय होतो आच्छादित होऊन जातो. आनंद जरी स्वरूपभूत आनंदाचं ज्ञान झालं आणि त्याच्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण जर असतील तर त्या पुरुषाला स्वामी महाराज सांगायचे मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसकाच येणार. त्याप्रमाणे रजोगुण तमोगुणाचा अंगीकार केला आणि जरी तत्त्वज्ञान झालेलं असलं तरी त्याला आनंदाची अभिव्यक्ती होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट माणसाची आतली मागणी कोणती आहे मागची आतली मागणी हीच आहे की अभिव्यक्त आनंद असावा नित्य अभिव्यक्त होणारा आनंद असावा. त्या आनंदाला कोणताही निष्प्रतिबंध आनंदानुभूती असावी हीच प्रत्येक प्राणीमात्राची किंवा मुमुक्षूची तरी ही मागणी आहे. आता ही मागणी जी आहे अर्जुनाला ही गोष्ट अशी वाटते की जर ह्या विभूतीला सोडायचं आणि आता याच्या व्यापक रूपाला आलिंगन द्यायचं तर व्यापक रूपामध्येही आपण एक दिवस चिंतन केलं होतं. हा अध्यायाचं चिंतन करताना तुम्हाला विशिष्ट अद्वैत सिद्धांत जो आहे जसं क्रम आहे एक आपल्याकडे काय केवळ अद्वैत सिद्धांत जरी असला तरी आपल्या जीवनाच्या क्रमामध्ये द्वैतापासून सुरुवात होते. पहिलं तर माध्व अद्वैत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर झालं तर द्वैत सहिष्णू अद्वैत निंबार्काचार्यांचं आहे. त्याच्या पुढे गेले तर विशिष्ट अद्वैत आहे. त्याच्या पुढे गेले तर शुद्ध अद्वैत आहे. आणि त्याच्या पुढे गेले तर ऐक नाही क्रमाक्रमाने दार्शनिक चिंतनामध्ये अशाच प्रकारचे साधारणतः मुद्दे येतात आणि त्यांचं खंडन होत होत मनुष्य त्याची बुद्धी कुठं अद्वैत सिद्धांतामध्ये स्थिर होते. त्याप्रमाणे ह्या अध्यायाकडे पाहताना परमात्म्याने विश्वरूप दाखवलं ते सोपाधिक आहे का निरुपाधिक आहे सोपाधिक आहे की नाही. ते निर्विशेष आहे का विशेष आहे विशेष आहे. पण काय त्याचं जे काही विभूती योगापेक्षा पुन्हा वैशिष्ट्य आहे की नाही ते वैशिष्ट्य सापेक्ष व्यापकता त्याच्यामध्ये दाखवलेली आहे की नाही. तर मनुष्याला ह्या स्वरूपाकडे जाताना अर्जुन का प्रश्न विचारतो अर्जुनाच्या अंतःकरणात संशय काय एवढा तो काय म्हणतो द्रष्टुम इच्छामी ते रूपम मला तुझं रूप पाहण्याची इच्छा आहे. पण असं काय म्हणतो मन्यसे यदि तच्छक्यम जर हे रूप मला पाहण्याला शक्य असेल तर तू मला ते रूप दाखव. मला नसेल पाहण्याची योग्यता तरी नव्हे हे म्हणा अवधारा तरी तुला ही योग्यता नाही असं म्हणा असं अर्जुन का म्हणतो. याविषयी जर विचार केला बरोबर आहे ना तर याविषयी हे रूप पाहताना आपल्याला
तिन्ही गुणांच्या मध्ये या ठिकाणी समान रीतीत राहावं लागेल, आहे की नाही. अचल, अभंग अशी हे परमात्म्याच्या रूपावर, ही परमात्म्याचीच रूपं आहेत, अशी दृढ निष्ठा करावी लागेल. आणि निष्ठा करण्यासाठी एक अंतकरणाची भूमिका पाहिजे. सत्वगुणात सुख कोणी भोगेल, आहे की नाही. पण रजोगुण तमोगुण असताना, बरोबर ना, त्या त्रिगुणोपहित चैतन्याच्या ठिकाणी त्रिगुणाचा अत्यंत अभाव आहे आणि चैतन्यच त्यांच्या रूपाने विलसत आहे. अशा प्रकारची भूमिका ही मोठी कठीण भूमिका आहे आणि ही जीवाला स्वसामर्थ्याने मिळणारी नाही. ही प्रयत्न साध्य नसून ही भगवत कृपा साध्य भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी अर्जुन भगवंताला विनवणी करतो, मन्यसे यदि तच्चक्यम मया द्रष्टुमिति प्रभो ततो का योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानमव्ययम. तर तू मला अशा प्रकारची भूमिका, मला तू जर माझ्या अंतकरणात असेल म्हणजे पात्रतेची, अधिकाराची, तर तू मला ते दाखव. हे म्हणण्यात काय आहे की ज्ञानोत्तर, चांगलं बघा, ज्ञानोत्तर सगुण भक्तीचा आविर्भाव व्हावा किंवा सगुण साकार भक्तीचं व्यापक, सापेक्ष व्यापक स्वरूपाची अनुभूती विश्वरूपाने यावी, बरोबर आहे ना. प्रेम लक्षणात्मक भक्तीचा त्यांच्यामध्ये आविर्भाव व्हावा किंवा ज्ञान लक्षणात्मक भक्तीचा का होईना आविर्भाव व्हावा, हे जर पाहिजे तर येणे काय यम एव एष वृणते तेन लभ्य, हा उपनिषद सांगतं. त्याप्रमाणे ही सर्व भगवत कृपा साध्य, म्हणून अर्जुन एवढं विचारतो. आणि एवढी ही अर्जुनाची भूमिका पाहिल्यानंतर मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो ततो मे योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानमव्ययम, असं ऐकल्यानंतर भगवंताला या ठिकाणी काय, जसं म्हणतात ना की जशी ती गाई येत असताना ते वत्स जेव्हा तिच्या दिशेने जायला निघतं तर त्या गाईला काही, तिला वास्तविक त्या स्तनामुखाची भेटी काय पाहना चोरे अशी स्थिती व्हायला पाहिजे का अगोदरच तिला धारात सुटतात. भागवतामध्ये वर्णन आले की त्याच्यामध्ये आपोआप त्या वासराला पाहिल्याबरोबर गायीच्या सडातून धारा चालतात. तसं भगवंताला असं झालं, अर्जुनाची ही स्थिती पाहिल्यानंतर अर्जुनाचा अधिकार आहे की नाही, मी जे ह्या धारा सोडतो ह्या त्या वत्साच्या मुखात जातात का वायाला जातात ह्याचं पण भान राहिलं नाही. आणि म्हणून भगवान लगेच म्हणतात, पश्यमे पार्थरूपा, श्री भगवानुवाच पश्यमे पार्थरूपानी शतशोथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नानावर्णाकृतीनी च. आपला हा वारकरी संप्रदाय हा संपूर्ण विश्वाचा गुरु होईल अशी 100 वर्षापूर्वी गुलाबराव महाराजांनी जी काही भाकीत केलं, तर हे कशाच्या जीवावर, हे याला सर्व शास्त्र सिद्धांत आणि हे जे अलौकिक पुरुष आहेत, द्रष्टे ऋषीच आहेत हे. तर खरोखर ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती हे वैशिष्ट्य जे आहे हे वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि याला प्रमाण कोण आहे, गीता प्रमाण आहे, याला उपनिषद प्रमाण आहे, ब्रह्मसूत्र, सगळ्या ठिकाणी कोणी याचं निषेध करू शकत नाही. जरी काही लोक म्हणतात ज्ञानाला उत्तर काय आणि पूर्व काय असतं, पण वारकरी ही गोष्ट कधीच ध्यानात घेणार नाही. पूर्व उत्तर ज्ञानाला नसतं, पण ज्ञानोत्तर जीवनामध्ये पूर्व उत्तर मानूनच व्यवहार मरेपर्यंत चाललेला असतो. मग हा सगळा जर व्यवहार होत असेल तर तिथं काय काय माऊलींचं आहे ना का, हा देव देवळ परिवारू कोरोनी किजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. अमृतानुभवासारखा अजातवाद प्रतिपादन करणारा ग्रंथ, आणि त्या आचार्याने आम्हाला हे शिकवून ठेवले. त्यामुळे आम्हाला ही शंका नाही याच्या ठिकाणी की ज्ञानोत्तरण पूर्वन असं नाही, सगळा व्यवहार तर कल्पित चालतो ना. उलट आम्ही त्या कल्पित भेदाचा जो सिद्धांत आहे तो वास्तव अभेदावर आधारलेला मानून त्या ठिकाणी आम्ही अधिक आनंद घेऊ शकतो, आहे की नाही. याच्यामध्ये पुन्हा आम्हाला कृतज्ञतेचा आळ येत नाही, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भेटतं, ज्ञानाचं निष्कलंक ज्ञान अबाधित स्वरूपाने राहतं. असं कोणतं दर्शन आहे, हे वारकरी दर्शन आहे, हे ज्ञानेश्वर दर्शन आहे. जुन्ना महाराजांचे काही लेख आलेले पूर्वी, ज्ञानेश्वर कैलास महाराजांकडे 2 खंड आहेत ना, ज्ञानेश्वर दर्शन, त्याच्यामध्ये अनेक विद्वानांनी याचं चिंतन केलेलं आहे.